डॉक्टर कोरी अपघातात थोडक्यात बचावले. काटोल ते नागपूर मार्गे रस्त्यावरच असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर मोटरसायकल चढून झाला अपघात. मित्रसुद्धा जखमी झाले. आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. प्रतिनिधी संजय खांडेकर सह प्रतिनिधी नंदकिशोर पाटील यांची रिपोर्ट. काटोल ते नागपूर मार्गे रस्त्यावरच असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर मोटरसायकल पडल्याने डॉक्टर कोरी यांचा अपघात होऊन थोडक्यात बचावले. मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी डॉक्टर गिरजाशंकर रामसरे कोरी वय 54 राहणार राजगृह नगर CRP गेट हिंगणा रोड MIDC नागपूर व त्यांचे मित्र डॉक्टर चंद्रशेखर डी जांभूळकर राहणार गजानन सोसायटी वाडी नागपूर हे काटोल येथील बाजारात गेले होते. परतीच्या प्रवासाला असतानाच खापरी उबगी गटग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या टप्पा घोगली परिसरातील मार्गावर रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे व पुढे पुलाचे काम अपूर्ण असल्याने NHI कंपनीच्या कंत्राटदाराने सिमेंट व कॉन्क्रीटचे मोठमोठे कठडे आडवे ठेवले होते व त्यासमोर मातीचा ढीग लावला होता. सायंकाळी 6:30च्या सुमारास डॉक्टर कोरी आपले मित्र डॉक्टर जांभूळकर यांचेसह आपल्या मोटरसायकल क्रमांक MH 40C8525 ने नागपूरला येत असतानाच अंधारात मधातच असलेला मातीचा ढीग न दिसल्याने मोटरसायकल सरळ ढिगाऱ्यावर चढली व यात दोघेही खाली पडले. अपघातात डॉ कोरी यांच्या छातीला जबर मार लागला व ते जखमी झाले. त्याचे मित्र जांभूळकर सुद्धा जखमी झाले. सुदैवाने डॉ कोरी हे थोडक्यात बचावले. त्यांनी सांगितले की माझे मित्र व मी काटोल येथे बाजारात गेलो. परतीच्या प्रवासाला नागपूरला येत असताना रस्त्यावर असलेला मातीचा ढीग न दिसल्याने मोटरसायकल घेऊन दोघेही पडलो. मला छातीला जबर मार लागला असल्याने मला खाता पिता येत नाही आणि व्यवस्थित बोलता येत नाही. प्रशासनाने या मार्गावर होत असलेल्या अपघाताची दखल घ्यावी. 1 महिना आधी एका डॉक्टरचा ह्याच जागेवर अपघातात मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे असे सांगितले. ह्या परिसरातील घटनास्थळ गाठून प्रतिनिधी संजय खांडेकर यांनी शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी येथील जनप्रतिनिधीची भेट घेत माहिती घेतली असता जनप्रतिनिधी काय म्हणाले बघत रहा. अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा. ते आपल्या स्पॉटवरती आले. आपण याविषयी या होणाऱ्या अपघाताविषयी आपण जानकारी घेऊया. ते नियमित अपघात होतात ते काटोल ते कडमेश्वर मार्गावरती. याविषयी आपण काय सांगा आत्रामजी? तर ह्या रस्त्याच्या काटोल ते नागपूर आहे याच्यामुळे खूप म्हणजे काम खूप लेट होतं. याच्यावर खूपच म्हणजे त्रास होता लोकांना जाण्या येण्याकरिता. खूपच हे काम लवकर करत ते मातीचे ढिगारे टाकलेली होती यांनी. ते बघू शकता तुम्ही इकडे हे टाकले. त्याच्यामुळे कमीत कमी या 4 ते 5 महिन्यामध्ये 30 ते 40 ॲक्सिडेंट झालेले आहे. इथे माझ्या गावातला सुद्धा मुलगा इथे मरण पावलेला आहे. अच्छा. हो. काय नाव होतं मुलाचं? म्हणा काय मुलाचं नाव होतं सचिन नावारी. सचिन आवार. त्याचं वय किती होतं? वय कमीत कमी 30च्या दरम्यान वय तिचं होतं. अच्छा. आणि हे म्हणजे हे रोडचं काम किती दिवसापासून सुरू आहे? भरपूर दिवसापासून. आता मला वाटतं 4-5 वर्ष झाले सुरू आहे सर्व काम. म्हणजे 4-5 वर्षापासून सुरू असताना या ठिकाणी म्हणजे त्यांनी गावाची अशी काय निगा वगैरे ठेवली आहे? गावात बायपास वगैरे दिले आहे का? ते काही बायपास वगैरे दिली नाही सर्वांनी. माझ्या गावामध्ये सुद्धा यांनी बायपास दिलेली नाही आहे. तिथे सुद्धा ॲक्सिडेंट झाले. 4 ते 5 ॲक्सिडेंट झालेले तिथे. काही म्हणजे निघा नाही, काही नाही. आता हे त्या दिवशी झाल्यामुळे ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांनी हे लावलेलं आहे. अच्छा. म्हणजे एकदा कधी जर ॲक्सिडेंट झाला बी तरी म्हणजे दुखापत होणार नाही, कुणाचा जीव जाणार नाही, कुणाची हानी होणार नाही. त्यामुळे त्यांनी हे लावलेलं आहे. हा जो भाग येतो हा वर्किंग प्रोग्रेसमध्ये हा कधी लावला तर? हे सर आता 2 दिवसा अगोदर चाललं. मला वाटतं कालच लावलं त्यांनी. अच्छा. म्हणजे इथे काय नेमकं होतं या ठिकाणी असं? त्यांनी ते हे लावलेलं, त्यांनी डिवायडर हे लावलेले, सिमेंट हे लावलेले. म्हणजे बघा हा जो सिमेंटचा बॅरिकेड डिवायडर लावला हा तर म्हणजे तात्पुरता असा आडवा ठेवला होता. नागपूरचा आडवा लावलेला. हो का? मग त्यामुळे काही घटना वगैरे अशा? त्यामुळे ॲक्सिडेंट झाले ना सर. कोणाला दिसतच नाही ना गाडीचं. इकडनं जे गाडी आली ना काटोलली तर दुसरा जर ओट्यात मारायला यायला दिसत नाही रात्रीच्या वेळेस. अच्छा. इथं का बंद आहे रोड, तर काही डिवायडर ठेवले, माती टाकलेली आहे, काहीच नाही सर रात्रीच्या वेळेस. मग आपण या ग्रामपंचायततर्फे काही निवेदन वगैरे कोणाला दिलं ना सर? दिला तर NHIला निवेदन दिलेलं आहे. मी कितीदा निवेदन दिलेलं. मग त्यांचं काय ओपिनियन काय ऐकतच नाही सर ते. अच्छा. त्याच्यावर काही म्हणजे ते प्रोग्रेसच नाही करत दिल्यानंतर मी निवेदन ते. अच्छा. तुम्ही या ठिकाणी मग काही आंदोलनाची वगैरे भूमिका असे आली का? असेल तर होत चालते आंदोलन करणारच आहे. असं जर नेहमी जर दूर टाकावला कोणाचा हायवेमध्ये आंदोलन. तर बिलकुल या ठिकाणी अशीच घटना
म्हणजे नियमित होणारे ॲक्सिडेंटमुळे आणि अशा हलगर्जी होत असलेल्या कामामुळे खरंच गावकरी आणि इथले स्थानिक रहिवासीसुद्धा आणि इथले सरपंचसुद्धा फलित झाले आहे, दुःखी झाली आहे. तर या रोडची तुरंतमध्ये दुरुस्ती व्हावी आणि हा रोड पूर्णत्वास न्यावा असे उपसरपंचाची सुद्धा या ठिकाणी आत्राम साहेबांचे सुद्धा म्हणणं आहे. तेव्हा आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवरती. मी प्रतिनिधी संजय खांडेकर, नंदकिशोर पाटील. थँक्यू. कडमेश्वर ते काटोल या मार्गावरती जे कन्स्ट्रक्शनचं रोडचं काम सुरू आहे, नव्यानं सुरू आहे. आणि या रोडच्या काम सुरू असताना जागोजागी काही प्रमाणात खड्डे पडले आहे आणि काही माती वगैरे या ठिकाणी पडलेली आहे. त्यामुळे अतोनात असे अपघात होत असतात. तर आपण या ठिकाणी टांपा या गावच्या सरपंच यांच्याशी आपण चर्चा करूया आणि जाणून घेऊया. तेव्हा मॅडम आपलं नाव सांग. माझं नाव मधुमती देवदास तागडे, मुक्काम खापरी. मी खापरी उभी ग्रामपंचायत गट ग्रामपंचायतची मी सरपंच आहे. माझं बोलण्याचा उद्देश आहे की हे रोजचं काम लवकरात करून घ्यावे आणि असा अपघात होऊ नये असं माझी विनंती आहे. एवढे बोलून मी माझा. आणि तुम्ही या गावचे सरपंच कधी झाला? मी 2023 मध्ये नोव्हेंबर 27 तारीख. नोव्हेंबर 27ला या ग्रामपंचायतच्या सरपंच झाल्या. आणि महिला सरपंच असून सुद्धा या गावची त्यांना एक जाण आहे की इथे कुठला तरी अपघात व्हायला नाही पाहिजे. आपल्यापर्यंत कुठल्या अशा अपघाताच्या माहिती मिळाल्या होत्या? हो सर, मिळाल्या. काही माहिती मिळतात आणि माहिती पण होतात आणि मी जाऊन पण बघते. अच्छा, बरं. या इथलं जे रोडचं काम सुरू आहे याचं काही या कंपनीविषयी वगैरे आपल्याला जानकारी आहे? जानकारी तर नाही आहे, पण जानकारी घेऊ आणि त्याचं काम लवकरात लवकर करावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे. अशी मी त्यांना जाहीर करते. मॅडम आपलं नाव पुन्हा एकदा सांगा. माझं नाव मधुमती देवदास तागडे. मी खापरी उदगी या गावची गट ग्रामपंचायत सरपंच आहे. बरं, तर बघूया. आपण बघताय या गावच्या सरपंच आणि म्हणजे प्रथम नागरिक या गावच्या मधुमती तागडे यांची आपण मुलाखत BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवरती. म्हणजे अगदी मध्यंतरी भागामध्ये लागले आहे. या ठिकाणी आवाजाही अशा प्रकारची होते की रात्रीच्या वेळेस या ठिकाणी कुणाचे ब्रेक लागत नाही आणि हा अवरोध निर्माण केला आहे. तेव्हा या घटनास्थळावरती हा जो स्पॉट आहे हा येणारा टांपा, पुढे टांपा आहे, बाजूला भोगली गाव आहे आणि या रोडवरती अगदी रोडवरती हे काम पूर्ण व्हायचं आहे. आणि ह्या इथल्या NHAIDच्या ठेकेदारांनी या कंपनीने या ठिकाणी हे असं या ठिकाणी एक 4 दिवसाच्या आधी खूप मोठं ढिगाळ ठेवलं होतं. आणि या ठिकाणी जाताना आता लोकांना असं वाटत होतं की जाताना हा सरळ मार्ग आहे. तेव्हा रात्रीच्या वेळेस ना आता इथे दिग्दर्शक म्हणजे दिशादर्शक कुठलंच या प्रकारचं साधन नव्हतं. आणि दिशादर्शक नसताना सर्व गाडीवाले, मोटरसायकलवाले, 4 व्हीलरवाले या स्पॉटवरून म्हणजे या ढिगारावरून जंप करून किंवा बुडून सध्या त्या ठिकाणी पडत होते. अशापैकी बऱ्याच लोकांची या ठिकाणी जीवितहानी झाली आहे. या ठिकाणी या अपघाताचे कारण सांगताना या उबगी आणि खापरी ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी सुद्धा सांगितले की गेली 1 महिन्याच्या कालावधीमध्ये किमान 2-3 लोकांचा अपघात होऊन या ठिकाणी मृत्युमुखी झाले आहे. त्याआधी 4-5 महिन्याच्याही आधी एक या ठिकाणी इथलाच उबगीचाच एक तरुण या स्पॉटवर ते मरण पावला. हे बघा, याआधी हे इथे अडगडमध्ये या ठिकाणी यांनी आडवे ठेवले होते जे अवरोध म्हणून. आणि हे दिसत नव्हते. लोकांना असं वाटत होतं हा ही लाईन इथे क्रॉस केली की आपल्याला रोड मिळतं म्हणून झाल्या. आणि याच क्रॉसिंगमध्ये याच अडगडीमुळे बरेच सारे अपघात या ठिकाणी झाले आहेत. आज या कंपनीने या कामाची
दखल घ्यावी आणि हा काटोल ते कडमेश्वर मार्ग त्वरित पूर्णत्वास न्यावा अशी सर्व या परिसरातल्या नागरिकांची मागणी आहे. मी संजय खांडेकर, BS4 न्यूजकरिता सहपाठी माझा नंदकिशोर पाटील. धन्यवाद. हा सरळ रोड जातो आणि तिकडनं पहा ह्या क्रॉसिंगमध्ये हा रोड होतो आहे. तर अशा प्रकारचे हे तुम्ही बघा, ह्या रोडवरती जाताना कोणीही जाईल तर हा बायपासच करून जावं लागते. म्हणजे नेमकं या ठिकाणी होतं काय की लोकांना असं वाटतं ऑफिसच्या वेळेस हा सरळ रस्ता आहे, त्या ठिकाणी हा सरळ रस्ता आहे, पण हा मुळातच या ठिकाणी डायव्हर्शन दिलं आहे आणि तो रस्ता बंद केला आहे. अशा NHAI कंपनीचं काम आहे. तेव्हा आपण जपून राहा या कंपनीच्या कार्यापासून आणि ह्या अवरोधापासून. धन्यवाद.